आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन. हे पुस्तक आधुनिक शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा मोठमोठ्या बिझनेसबद्दल बोलत नाही. ते आपल्याला अशा काही साध्या सवयी शिकवतं ज्या कोणताही सामान्य माणूस आजपासून सुरू करू शकतो. आणि याच सवयी एका सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात. चला तर मग हजारो वर्षांपूर्वीच्या बाबिलोन शहरात जाऊया. त्या काळात बाबिलोन हे जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जायचं. भव्य भिंती, उंच राजवाडे, गजबजलेले बाजार, दूरदूरच्या देशातून येणारे व्यापारी, सोन्या चांदीची देवाणघेवाण. शहरात पैशाची कमतरता नव्हती. पण एक गोष्ट मात्र आजसारखीच होती. प्रत्येक जण श्रीमंत नव्हता. शहरात अनेक लोक रोज कष्ट करत होते, दिवसभर घाम गाळत होते, पण तरीही त्यांच्या आयुष्यात पैसा टिकत नव्हता. जितका पैसा यायचा तितक्याच वेगानं तो खर्च व्हायचा. अशाच लोकांपैकी एक होता बन्सीर. बन्सीर हा रथ बनवण्याचं काम करायचा. त्याच्या हातात अप्रतिम कौशल्य होतं. तो मजबूत आणि सुंदर रथ तयार करायचा. त्याच्या कामाचं सगळे कौतुक करायचे, पण कौतुकानं पोट भरत नाही. एक दिवस तो आपल्या घरासमोर बसला होता. समोर अर्धवट तयार झालेला रथ होता, पण बन्सीरच्या हातात काम करण्याची इच्छाच उरली नव्हती. त्याची पत्नी घरातून वारंवार बाहेर डोकावत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. घरात खाण्यासाठी फारसं काही उरलं नव्हतं. पैसे संपले होते आणि नवीन पैसे मिळवण्यासाठी रथ पूर्ण करणं गरजेचं होतं. पण बन्सीर विचारात हरवला होता. तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता, मी इतकी वर्ष मेहनत करतोय, सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतोय, तरी माझ्याकडे पैसा का राहत नाही? मी कोणती चूक करतोय? तेवढ्यात त्याचा जिवलग मित्र कॉब्बी तिथे आला. कॉब्बी हा संगीतकार होता. वीणा वाजवण्यात तो तरबेज होता. पण त्याची परिस्थितीही बन्सीरपेक्षा फार वेगळी नव्हती. त्यानं हसत बन्सीरला विचारलं, मित्रा, आज का बरं काम करत नाहीस? बन्सीरनं एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, काम करण्याची इच्छा होत नाही. मी थकलोय, शरीरानं नाही, मनानं. कॉब्बीनं विचारलं, काय झालं? बन्सीर म्हणाला, आपण दोघं लहानपणापासून एकत्र मोठे झालो, एकत्र शिकलो, प्रामाणिकपणे काम केलं, पण आजही आपल्या हातात पैसा नाही. आयुष्यभर आपण फक्त दुसऱ्यांसाठी काम करायचं का? कॉब्बी काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मीही हेच विचार करत होतो. काल रात्री माझ्याकडे इतकेही पैसे नव्हते की माझ्या कुटुंबासाठी चांगलं जेवण आणू शकलो. मला वाटतं आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. दोघांनाही एक गोष्ट जाणवली. त्यांच्या शहरात पैसा होता, खूप पैसा होता, पण तो पैसा त्यांच्या हातात येत नव्हता. मग अचानक बन्सीरला एक गोष्ट आठवली. त्यांचा एक जुना मित्र होता, आर्काड. लहानपणी तोही त्यांच्यासारखाच साधा मुलगा होता. पण आज संपूर्ण बाबिलोनमध्ये त्याच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नव्हता. राजेसुद्धा त्याचा सल्ला घेत असत. लोक त्याला पाहून आदरानं उभे राहत. पण प्रश्न असा होता, आर्काडमध्ये असं वेगळं काय होतं? तो इतरांपेक्षा जास्त हुशार नव्हता, जास्त ताकदवान नव्हता. त्याला श्रीमंतीचा वारसाही मिळाला नव्हता. मग तो इतका श्रीमंत कसा झाला? बन्सीर म्हणाला, जर आर्काड आपल्यासारखाच सामान्य होता आणि आज तो बाबिलोनमधला सर्वात श्रीमंत माणूस आहे, तर त्याच्याकडे नक्कीच असं काही ज्ञान असेल जे आपल्याला माहीत नाही. कॉब्बी लगेच म्हणाला, आपण त्याच्याकडे जाऊया. पैसा मागायला नाही, तर पैसा कमावण्याचं शहाणपण शिकायला. हीच या पुस्तकाची सर्वात महत्त्वाची सुरुवात आहे. बहुतेक लोक श्रीमंत लोकांकडे त्यांचे पैसे पाहतात, पण बन्सीर आणि कॉब्बी यांनी त्यामागचं ज्ञान पाहिलं. कारण पैसा संपतो, पण पैसा कमावण्याची कला आयुष्यभर साथ देते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आर्काडला भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आम्हीही तुमच्यासारखे आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतो का? आर्काड त्यांना जे उत्तर देणार होता ते फक्त
त्या दोघांचं आयुष्य बदलणार नव्हतं, तर हजारो वर्षानंतर हे पुस्तक वाचणाऱ्या लाखो लोकांचं आयुष्यही बदलणार होतं. बन्सीर आणि कॉब्बी आर्काडच्या भव्य घरात पोहोचले. त्या घराकडे पाहिल्यावरच त्यांना जाणवलं की समृद्धी म्हणजे नेमकं काय असतं. सुंदर बागा, व्यवस्थित बांधलेलं घर, नोकर चाकरांची वर्दळ. पण या सगळ्यापेक्षा जास्त लक्ष वेधून घेत होती आर्काडच्या चेहऱ्यावरची शांतता. अनेक श्रीमंत लोकांकडे पैसा असतो, पण मनःशांती नसते. आर्काडकडे दोन्ही होतं. दोघांनी त्याला नम्रपणे अभिवादन केलं. आर्काडनेही त्यांचं प्रेमाने स्वागत केलं. तो त्यांना विसरला नव्हता. उलट जुन्या मित्रांना पाहून त्याला आनंदच झाला. काही वेळ गप्पा झाल्यानंतर बन्सीरने मनातला प्रश्न थेट विचारला. आर्काड, आम्ही तुझ्याकडे पैसे मागायला आलो नाही. आम्हाला हे जाणून घ्यायचंय की तू आमच्यासारखाच सामान्य माणूस असूनही बाबिलोनमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा झालास. आम्हीही दिवसभर मेहनत करतो, पण आमच्याकडे पैसा टिकत नाही. आर्काड हलकंसं हसला. तो म्हणाला, तुम्ही मला एक सांगा, जर दोन माणसं सारख्याच शेतात काम करत असतील, पण एका माणसाचं शेत भरघोस पीक देत असेल आणि दुसऱ्याचं नाही, तर त्याचं कारण काय असेल? कॉब्बी म्हणाला, ज्याने योग्य पद्धतीने शेती केली असेल त्यालाच चांगलं पीक मिळेल. आर्काड म्हणाला, अगदी बरोबर. पैसा देखील असाच असतो. तो फक्त मेहनतीकडे जात नाही, तो योग्य नियम पाळणाऱ्या माणसाकडे जातो. हे ऐकून दोघेही लक्षपूर्वक ऐकू लागले. आर्काड पुढे म्हणाला, तुम्हाला वाटत असेल की मी नशिबामुळे श्रीमंत झालो, पण खरं सांगायचं तर मीही तुमच्यासारखाच होतो. माझ्याकडे ना मोठं घर होतं ना संपत्ती. मी राजाच्या लेखनिकाकडे मातीच्या फलकांवर लिखाण करण्याचं काम करायचो. दिवसभर काम करून थोडे पैसे मिळायचे आणि महिन्याच्या शेवटी माझीही अवस्था तुमच्यासारखीच व्हायची. एक दिवस मला जाणवलं की जर मी असंच आयुष्यभर काम करत राहिलो तर मी कधीच श्रीमंत होणार नाही. कारण मी फक्त वेळ विकत होतो. पैसा माझ्यासाठी काम करत नव्हता. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आजही अनेक लोक सकाळी उठतात, ऑफिसला जातात, दिवसभर काम करतात, पगार घेतात आणि पुन्हा पुढच्या महिन्याची वाट पाहतात. वर्षानुवर्ष हेच चक्र सुरू राहतं. त्यांच्याकडे उत्पन्न असतं, पण संपत्ती तयार होत नाही. आर्काडलाही हेच समजलं होतं. मग त्याने ठरवलं की मला पैशाचे नियम शिकायचेच. एक दिवस त्याच्याकडे एक अतिशय श्रीमंत सावकार आला. त्याचं नाव होतं आल्गामेश. तो एक अनुभवी व्यापारी होता आणि संपूर्ण बाबिलोनमध्ये त्याचा मोठा मान होता. आल्गामेशने आर्काडला काही महत्वाची कागदपत्र लिहिण्याचं काम दिलं. ते काम मोठं होतं आणि रात्रभर जागून पूर्ण करावं लागणार होतं. आर्काडने एक अट ठेवली. तो म्हणाला, मी तुमचं काम वेळेवर पूर्ण करेन, पण त्या बदल्यात मला फक्त पैसे नकोत. मला श्रीमंत होण्याचं रहस्य सांगा. आल्गामेशला हा प्रश्न आवडला, कारण बहुतेक लोक श्रीमंत माणसाकडून पैसे मागतात, पण ज्ञान फार कमी लोक मागतात. त्याने होकार दिला. आर्काडने पूर्ण रात्र जागून काम पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी आल्गामेश परत आला. त्याने काम पाहिलं आणि समाधानी झाला. मग तो म्हणाला, आर्काड, तू दिलेलं वचन पाळलं आहेस. आता मी माझं वचन पाळतो. तो थोडा थांबला आणि म्हणाला, जर तुला श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घे. तुझी कमाई पूर्णपणे तुझी नसते, कारण तू ती दुसऱ्यांवर खर्च करून टाकतोस. जो माणूस स्वतःसाठी काहीच ठेवत नाही तो कितीही कमावला तरी गरीबच राहतो. आर्काडला सुरुवातीला हे वाक्य समजलं नाही. तो म्हणाला, मी जे कमावतो ते माझंच आहे ना? आल्गामेश हसला. खरंच? तू जे कमावतोस त्यातून कपडे विकत घेतोस, म्हणजे पैसे व्यापाऱ्याचे झाले. घरभाडं देतोस, म्हणजे घर मालकाचे झाले. अन्न विकत घेतोस, म्हणजे दुकानदाराचे झाले. कर भरतोस, म्हणजे राजाचे झाले.
मग तुझ्याकडे स्वतःसाठी काय उरलं? आरकार काहीच बोलू शकला नाही, कारण उत्तर त्याच्याकडे नव्हतं. आपणही जर स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं तर हीच परिस्थिती दिसते. पगार खात्यात येतो, पण काही दिवसातच तो वीज बिल, मोबाईल रिचार्ज, घर खर्च, EMI, ऑनलाईन शॉपिंग आणि इतर खर्चांमध्ये नाहीसा होतो. महिन्याच्या शेवटी आपण पुन्हा म्हणतो, या महिन्यात बचत झाली नाही, पुढच्या महिन्यापासून नक्की करेन. पण तो पुढचा महिना अनेकदा कधीच येत नाही. अल्गामिशने आर्काडला सांगितलेलं हे एक वाक्य त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. तो म्हणाला, तुझ्या कमाईचा काही भाग सर्वप्रथम तुझाच असला पाहिजे. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण यामध्ये संपूर्ण पुस्तकाचं सार दडलं आहे. आर्काडने त्याच दिवशी ठरवलं की आता तो फक्त मेहनत करणार नाही, तर पैशाचे नियम पाळणार. आणि त्याच्या आयुष्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम कोणता होता, तो आपण पुढच्या भागात पाहू. तो नियम इतका सोपा आहे की कोणताही माणूस आजपासून सुरू करू शकतो, पण दुर्दैवाने बहुतेक लोक तो कधीच पाळत नाहीत. आर्काड त्या दिवशी घरी परतला, पण त्याच्या मनात अल्गामिशचे शब्द सतत घुमत होते. तुझ्या कमाईचा काही भाग सर्वप्रथम तुझाच असला पाहिजे. हे वाक्य ऐकायला खूप साधं होतं, पण आर्काडला ते पूर्णपणे समजलं नव्हतं. कारण त्याच्याही मनात तोच प्रश्न होता जो आज अनेकांच्या मनात असतो, माझ्या पगारातून काहीच उरत नाही, मग मी बचत कशी करू? पण आर्काडने एक गोष्ट केली. त्याने कारण शोधण्याऐवजी प्रयोग करून पाहायचं ठरवलं. पुढच्या महिन्यात त्याला जेव्हा पगार मिळाला तेव्हा पहिल्यांदाच त्याने एक वेगळं काम केलं. सगळे खर्च करण्याआधी त्याने त्याच्या कमाईतील 10% रक्कम बाजूला काढली. समजा त्याची कमाई 100 नाणी होती, तर त्याने 10 नाणी एका वेगळ्या पिशवीत ठेवली आणि स्वतःलाच सांगितलं, ही नाणी मी कोणत्याही परिस्थितीत खर्च करणार नाही. आता त्याच्याकडे उरली 90 नाणी. सुरुवातीला त्याला खूप भीती वाटली. 90 नाण्यांमध्ये माझा महिना कसा जाणार? आधीच पैसे कमी पडतात, आता तर आणखी अडचण येईल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याचं आयुष्य फारसं बदललं नाही. हो, सुरुवातीला काही छोट्या इच्छा त्याला सोडाव्या लागल्या, काही अनावश्यक खर्च थांबवावे लागले, पण जगणं थांबलं नाही. तेव्हाच त्याला एक मोठा धडा मिळाला. आपल्या गरजा मर्यादित असतात, पण आपल्या इच्छा अमर्यादित असतात. हा फरक समजला की पैशावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. आज आपणही असंच करतो. पगार वाढला की आपल्याला वाटतं, आता मी जास्त बचत करेन. पण खरंच तसं होतं का? बहुतेक वेळा नाही. कारण पगार वाढला की खर्चही वाढतो. पूर्वी ज्या मोबाईलवर काम चालत होतं तो अचानक जुना वाटायला लागतो. साध्या हॉटेलमध्ये जेवण करणारा माणूस महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ लागतो. गैरज नसतानाही ऑनलाईन सेलमध्ये वस्तू खरेदी केल्या जातात. आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा तेच वाक्य, यावेळी ही बचत झाली नाही. यालाच लेखक लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे कमाई वाढली की जीवनशैलीही तितक्याच वेगाने महाग होते. आर्काडने मात्र हा सापळा ओळखला. त्याने स्वतःला एक नियम घालून दिला. मी कितीही कमावलं तरी सर्वप्रथम माझ्या कमाईतील 10% रक्कम माझ्यासाठीच ठेवणार. ही बचत म्हणजे खर्चासाठी ठेवलेले पैसे नव्हते, ते भविष्यात श्रीमंती निर्माण करणारे बीज होते. याचा एक सुंदर विचार पुस्तकात सांगितला आहे. समजा तुम्ही आज एक आंब्याचं बी लावलं, उद्या त्यावर फळं येणार नाहीत, पण जर तुम्ही त्याची काळजी घेत राहिलात तर काही वर्षांनी ते मोठं झाड बनेल. मग ते दरवर्षी शेकडो आंबे देईल. पैसाही अगदी असाच असतो. सुरुवातीची बचत ही फक्त एक बी असते, पण वेळ, संयम आणि योग्य गुंतवणूक मिळाली तर तेच बी भविष्यात मोठ्या संपत्तीत बदलू शकतं. आर्काडने काही महिन्यात चांगली बचत केली. त्याला वाटलं, आता माझ्याकडे काही पैसे जमा झाले आहेत, हे पैसे वाढवले पाहिजेत. पण इथेच त्याच्याकडून पहिली मोठी चूक झाली. एक विटा बनवणारा कारागीर त्याच्याकडे आला आणि म्हणाला, मी दूर देशातून मौल्यवान रत्न घेऊन येणार आहे. तू मला तुझे पैसे दे, आपण दोघं मिळून मोठा नफा कमवू. आर्काडला ही कल्पना खूप आवडली. त्याने विचारही न करता
त्याची सगळी बचत त्या माणसाकडे दिली. काही महिन्यांनी तो कारागीर परत आला, पण त्याच्याकडे हिरे नव्हते. त्याला बनावट काचेचे दगड विकले गेले होते. आर्काडची अनेक महिन्यांची मेहनत एका चुकीच्या निर्णयामुळे संपली. तो खूप निराश झाला. तेवढ्यात त्याची पुन्हा अल्गामेशशी भेट झाली. आर्काडने त्याला सगळी गोष्ट सांगितली. अल्गामेशने शांतपणे विचारलं, तू रत्नांबद्दल सल्ला कोणाकडून घेतलास? आर्काड म्हणाला, त्या विटा बनवणाऱ्या माणसाकडून. अल्गामेश हसला आणि म्हणाला, जर तुला ताऱ्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तू भाकर बनवणाऱ्या बेकरला विचारशील का? नाही ना? मग रत्नांबद्दल सल्ला विटा बनवणाऱ्याकडून का घेतलास? हे वाक्य आर्काडच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्या दिवशी त्याला समजलं की बचत करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती योग्य ठिकाणी गुंतवणंही महत्त्वाचं आहे. कारण पैसा कमावणं अवघड असतं, पण चुकीच्या निर्णयामुळे तो गमावायला फक्त एक क्षण पुरेसा असतो. आर्काडने त्याची चूक मान्य केली, पण त्याने हार मानली नाही. उलट त्याने पुन्हा नव्याने बचत सुरू केली. यावेळी मात्र त्याने ठरवलं की कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील जाणकार लोकांचाच सल्ला घ्यायचा. आणि याच निर्णयामुळे त्याच्या आयुष्यात खरी आर्थिक प्रगती सुरू झाली. आर्काडला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, फक्त बचत करून श्रीमंत होता येत नाही. कारण बचत केलेले पैसे जर तसंच पडून राहिले तर ते वाढत नाहीत. उलट काळानुसार त्यांची किंमत कमी होत जाते. म्हणूनच त्याने स्वतःला एक नवीन प्रश्न विचारला, मी दिवसभर पैशासाठी काम करतो, पण असा काही मार्ग आहे का ज्यामुळे पैसा माझ्यासाठी काम करेल? याच प्रश्नाचं उत्तर या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली तत्वांपैकी एक आहे. मेक युअर गोल्ड मल्टिप्लाय. म्हणजे तुमच्या पैशाला तुमच्यासाठी आणखी पैसा कमवायला लावा. हे समजण्यासाठी आर्काडने एक सोपं उदाहरण दिलं. समजा तुमच्याकडे 10 सोन्याची नाणी आहेत. जर ती तुम्ही घरातच ठेवली तर वर्षभरानंतरही ती 10 नाणीच राहतील. पण जर ती योग्य ठिकाणी गुंतवली आणि त्यातून 2 नाणी अधिक मिळाली तर तुमच्याकडे 12 नाणी होतील. आता जर ती 12 नाणी पुन्हा कामाला लावली तर पुढच्या वर्षी ती आणखी वाढतील. म्हणजे आता फक्त तुम्हीच काम करत नाही तर तुमचा पैसाही तुमच्यासाठी काम करू लागतो. हीच खरी संपत्ती निर्माण करण्याची सुरुवात असते. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर यालाच कॉम्पाऊंड ग्रोथ म्हणतात. सुरुवातीला वाढ कमी दिसते, पण वर्षानुवर्ष त्याच वाढीचा वेग इतका वाढतो की एक वेळ अशी येते जेव्हा तुमचा पैसा तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त कमवायला लागतो. याच कारणामुळे जगातील अनेक श्रीमंत लोक म्हणतात, जर तुम्हाला झोपेत असतानाही पैसा कमवता आला नाही तर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागेल. आर्काडने हा नियम समजून घेतला आणि प्रत्येक बचत केलेलं नाणं योग्य ठिकाणी गुंतवायला सुरुवात केली. पण तो कधीही घाई करत नव्हता. कोणीतरी मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं म्हणून तो लगेच पैसे देत नव्हता. तो आधी त्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचा, अनुभवी लोकांशी बोलायचा, जोखीम समजून घ्यायचा आणि त्यानंतरच निर्णय घ्यायचा. यामुळे त्याची संपत्ती हळूहळू पण सुरक्षितपणे वाढत गेली. याच ठिकाणी पुस्तक आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवतं. प्रोटेक्ट युअर ट्रेजर फ्रॉम लॉस. म्हणजेच तुमची कमाई आणि बचत जपणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेक लोक पैसे कमावतात पण लोभामुळे ते गमावून बसतात. आजही आपण अशा अनेक घटना पाहतो. कोणी म्हणतं, इथे पैसे द्या, एका महिन्यात दुप्पट करून देतो. कोणी म्हणतं, ही एकच संधी आहे. कोणी म्हणतं, सगळे गुंतवत आहेत, तुम्हीही करा. लोक विचार न करता पैसे गुंतवतात आणि काही महिन्यांनी समजतं की ती फसवणूक होती. आर्काड म्हणतो, जिथे नफा अवास्तव वाटतो तिथे धोका नक्कीच लपलेला असतो. पैसा कमवायला वर्ष लागतात, पण चुकीच्या निर्णयामुळे तो गमवायला काही मिनिटे पुरतात. म्हणूनच तो सांगतो, ज्या गोष्टी समजत नाहीत त्यामध्ये फक्त दुसरे करत आहेत म्हणून पैसे गुंतवू नका. हा सल्ला आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. कारण आज आपल्या मोबाईलवर दररोज अनेक जाहिराती दिसतात. जलद श्रीमंत व्हा, एकाच रात्रीत लाखो कमवा, हमीशीर परतावा.
पण वास्तवात संपत्ती निर्माण करण्यासाठी शॉर्टकट नसतो. आर्काड स्वतः श्रीमंत एका दिवसात झाला नव्हता. त्याने वर्षानुवर्ष शिस्त पाळली, प्रत्येक महिन्यात बचत केली, योग्य गुंतवणूक केली, नफा पुन्हा गुंतवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवला. पुस्तकातील आणखी एक सुंदर विचार असा आहे, संपत्ती ही वेगाने धावणाऱ्यांकडे जात नाही, ती सातत्याने चालणाऱ्यांकडे जाते. म्हणूनच श्रीमंती ही नशिबाचा खेळ नाही, ती सवयींचा परिणाम आहे. दर महिन्याला थोडी बचत, योग्य ठिकाणी गुंतवणूक, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि दीर्घकाळ संयम, हे 4 नियम पाळले तर आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. आर्काडनेही हेच केलं. त्याची संपत्ती वाढत गेली, त्याच्या गुंतवणुकीतून नवीन उत्पन्न येऊ लागलं आणि एक वेळ अशी आली की त्याला प्रत्येक नाण्यासाठी स्वतः मेहनत करावी लागत नव्हती. त्याचा पैसा त्याच्यासाठी काम करत होता. पण आर्काड इथेच थांबला नाही. त्याला माहिती होतं की फक्त आज श्रीमंत होणं पुरेसं नाही, उद्यासाठीही तयारी करणं तितकंच गरजेचं आहे. आर्काडची संपत्ती आता दिवसेंदिवस वाढत होती. त्याने बचत करण्याची सवय लावली होती, योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची सवय लावली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने पैशावर नियंत्रण मिळवलं होतं. आता पैसा त्याच्यावर राज्य करत नव्हता, तर तो पैशाचा मालक बनला होता. पण त्याच्या मते खरी शहाणपणाची सुरुवात इथूनच होत होती. कारण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. आज शरीरात ताकद आहे, त्यामुळे आपण काम करू शकतो. पण एक दिवस असा येईल जेव्हा वय वाढेल, काम करण्याची क्षमता कमी होईल. कधी अचानक आजारपण येईल, कधी व्यवसायात नुकसान होईल, तर कधी एखादी अनपेक्षित अडचण येईल. जर त्या दिवसांसाठी आज काहीच तयारी केली नसेल, तर कितीही मोठी कमाई असली तरी माणूस पुन्हा अडचणीत येऊ शकतो. म्हणून आर्काड म्हणतो, श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे आज भरपूर पैसा आहे, श्रीमंत तो आहे ज्याचं उद्याचं आयुष्यही सुरक्षित आहे. हा विचार आजच्या काळात सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आपण अनेकदा वर्तमानात इतके अडकून जातो की भविष्याचा विचारच करत नाही. आत्ता जगूया, पुढचं पुढे पाहू असं म्हणत आपण सगळी कमाई खर्च करून टाकतो. पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला आधी सूचना देत नाही. म्हणूनच पुस्तक सांगतं की कमाईचा काही भाग भविष्यासाठी राखून ठेवा. तो तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या वृद्धापकाळासाठी आणि अनपेक्षित संकटांसाठी असला पाहिजे. यानंतर आर्काड आणखी एक अत्यंत महत्त्वाचा नियम सांगतो, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. त्याच्या मते जगातील सर्वात मोठी गुंतवणूक शेअर्स, जमीन किंवा सोन्यात नाही, ती स्वतःमध्ये आहे. कारण तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य आणि तुमचा अनुभव कोणीही तुमच्याकडून चोरू शकत नाही. आर्काड म्हणतो, जितकं तुम्ही शिकाल तितकी तुमची किंमत वाढेल आणि तुमची किंमत वाढली की तुमची कमाईही वाढेल. हा विचार आजच्या काळात आणखी जास्त लागू पडतो. आज एखाद्या व्यक्तीकडे मोठी पदवी नसली तरी तो एखादं कौशल्य शिकून चांगली कमाई करू शकतो. दुसरीकडे मोठी पदवी असूनही जर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी नसेल तर तो मागे पडू शकतो. म्हणूनच शिकणं कधीच थांबवू नका. पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, अनुभवी लोकांकडून सल्ला घ्या. कारण तुमचं व्यक्तिमत्व जितकं मजबूत होईल तितकाच पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. याच कारणामुळे आर्काड बॅबिलोनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला. तो फक्त पैसा कमावत नव्हता, तो स्वतःलाही सतत घडवत होता. आता बन्सीर आणि कॉब्बीला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्यांना समजलं की श्रीमंतीचा कोणताही जादुई मंत्र नाही, ती रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम आहे. कमाईतून आधी स्वतःसाठी काही भाग बाजूला ठेवणं, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं, बचतीची योग्य गुंतवणूक करणं, लोभापासून दूर राहणं, भविष्यासाठी तयारी करणं आणि सतत स्वतःला अधिक सक्षम बनवत राहणं. हे नियम ऐकायला साधे वाटतात, पण याच साध्या नियमांनी एका सामान्य माणसाला बॅबिलोनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं. आणि खरं सांगायचं तर हे पुस्तक पैशाबद्दल कमी आणि शिस्तीबद्दल जास्त आहे.
कारण पैसा हा परिणाम आहे, कारण नाही. जर तुमच्या सवयी योग्य असतील तर पैसा हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतो. पण जर सवयी चुकीच्या असतील तर कितीही मोठी कमाई असली तरी ती टिकत नाही. म्हणूनच आज हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा. आजपासून मी माझ्या कमाईतील किमान 10% रक्कम स्वतःसाठी बाजूला ठेवू शकतो का? जर या एका प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. कारण लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी सर्वात आधी मोठा पगार लागत नाही, मोठी विचारसरणी लागते. आणि कदाचित याच एका विचारामुळे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे पुस्तक शेकडो वर्षांनंतरही जगभरातील लाखो लोकांना आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन मोलाचं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जर तुम्ही आजपासून तुमचे आर्थिक नियोजन करायला सुरुवात करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, होय, मी तयार आहे, आय एम रेडी. अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तुमच्या या नवीन प्रवासासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.